हाय, हॅलो. मी अर्चना. आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला एका ऐतिहासिक भूमीवर घेऊन जाणार आहे. मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला कोकणात घेऊन गेली होती. त्यावेळी या गोष्टीचा उल्लेख केला होताच. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आत्ता आम्ही एका ऐतिहासिक भूमीवर निघालो आहोत. ज्याबद्दलचा इतिहास तुम्ही वाचला असेल, अभ्यास केला असेलच. त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला बोटीने जायचे होते. तर आत्ता आमच्याबरोबर आहेत हे सोसायटीतले मेंबर्स. आम्ही सर्वजण बोटीकडे जाण्यासाठी निघालो आहोत. तर ही आहे बघा बोट. या बोटीमध्ये बसून आम्हाला जायचं आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठल्या ठिकाणाबद्दल बोलते. तर या बोटीचं आम्ही तिकीट वगैरे काढलं होतं आणि सर्वजण बोटीमध्ये बसायला निघालो. आमच्या सोसायटीतले सर्व मेंबर्स होतेच. त्याचबरोबर बोटीमध्ये आणखीन भरपूर सारे लोक होती. बोट ती मोठी होती. ही बोट आम्हाला डायरेक्ट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाणारी नव्हती. तर त्यांनी नंतर आम्हाला दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट केले आणि त्या बोटीने आम्हाला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळ नेऊन सोडले. तर ज्या किल्ल्याबद्दल मी तुम्हाला आत्ता बोलत आहे तो किल्ला म्हणजेच मुरुड जंजिरा. मुरुड जंजिराचा इतिहास हा खूप वेगळा इतिहास आहे. माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसत आहे बघा, हा आहे तो मुरुड जंजिरा. अरबी समुद्रामध्ये एका बेटावर बसलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याची आत्ताची स्थिती किल्ल्यात प्रवेश केल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. किल्ल्यात मला काय विशेष दिसले ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग आपण किल्ल्याकडे जाऊ. त्यासाठी आम्ही सर्व परत या दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट झालो. या बोटीतून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गेलो. तर आता आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे. तर सध्या अशा स्थितीमध्ये हा किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दलची माहिती दिलेली आहे ती वाचायला मिळते. तर ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला मुरुड बंदराजवळ जंजिरा हा जलदुर्ग एका अंडाकृती खडकावर उभा आहे. या किल्ल्यात गोलाकार 19 बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ 3 मोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत. हा किल्ला काबीज करण्यासाठी पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश साम्राज्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. जंजिरा हा किल्ला 3 दशकाहून अधिक काळ अजेय किल्ला म्हणून इतिहासात प्रभावशाली ठरला, अशी माहिती इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता दाखवत आहे ते या आहेत किल्ल्यावरच्या तोफा. ह्या तोफा पंचधातूपासून बनलेल्या होत्या. त्या किल्ल्याच्या तटबंधावरती ठेवलेल्या आहेत. याच्यावरून लक्षात येते की किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था खूप मजबूत होती. तर ह्या अशा तोफा आहेत. या तोफा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की या किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था किती मजबूत होती. त्याच्यामुळेच 3 दशकाहून अधिक काळ हा किल्ला अजिंक्य राहिला. तर ही अशा पद्धतीत किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्याचा आतला परिसर आहे. थोड्या उंचावरून मी तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीत हा किल्ला दिसत आहे बघा. तर असो, आधी मी तुम्हाला सांगितलेच होते की आम्ही कोणताही गाईड बरोबर घेतला नव्हता. त्याच्यामुळे किल्ल्यावर एक्झॅक्टली कुठे काय काय होते ते मला तुम्हाला सांगता येणार नाही. परंतु किल्ल्यावरचा बराच भाग मी शूट केलेला आहे. व्हिडिओमध्ये जसा दिसत आहे तसाच सध्या जंजिरा किल्ला आहे. एकूण 22 एकरचं क्षेत्रफळ आहे. आपण आत्ता जो बघत आहोत तो किल्ल्याचा एक साईडचा भाग आहे. अजून आपल्याला किल्ल्याचा बराच भाग बघायचा आहे आणि किल्ल्यावरचं वैशिष्ट्य जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. किल्ल्याच्या तटबंधावरती जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या बनवलेल्या होत्या आणि किल्ल्याच्या तटबंधावरती अशा कमानी बनवलेल्या होत्या. त्या कमानींमध्ये तोफा ठेवलेल्या होत्या. एकूण 592 तोफा या किल्ल्यावरती होत्या असा उल्लेख आहे. तर ह्या कमानीमधून आत्ता आपल्याला दिसत आहे तो अरबी समुद्र. हा जलदुर्ग आहे आणि खूप सुंदर आहे. इथून परिसर खूप छान दिसतोय. तर मी तुम्हाला आता ह्या तोफा दाखवणार आहे. इथे आमच्या मेंबर्सचा फोटोशूट चालू आहे. माझा चिरंजीव तोफेच्या शेजारी फोटो काढण्यासाठी उभा राहिलेला आहे. तर ही तोफ मी तुम्हाला आता दाखवत आहे. ती 5 नंबरची तोफ आहे. असे नंबर दिलेले होते. 4 नंबर, 5 नंबर असे तोफांना नंबर दिले होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला किल्ल्यावरचा अजून एक विशेष भाग दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. किल्ल्यावरचा अजून विशेष भाग तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे ते आहे हे किल्ल्याच्या मधोमध असलेले गोल आकाराचे गोड पाण्याचे तळे आहे. आणि हेच या किल्ल्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये हा किल्ला उभा असूनही इथे गोड पाण्याचे तळे होते आणि हे पाणी किल्ल्यावरच्या लोकांना पिण्यासाठी वापरले जायचे. या तळ्याचे पाणी पिण्यायोग्य होते. अशाच प्रकारचे अजून एक तळे या किल्ल्यावरती आहे.
ते वरती गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे असे किल्ल्यावरती गोड पाण्याचे तळे आहे. अजून किल्ल्याचा भाग बघण्यासाठी आम्ही वरती चालत गेलो. पायऱ्यांवरून वरती चालत गेल्यानंतर वरून किल्ल्याचा बराच भाग दिसतो. किल्ल्याची चारही बाजूनी तटबंदी दिसते. किल्ल्याच्या पूर्ण कडा दिसतात. अरबी समुद्राच्या मधोमध कसा हा किल्ला वसलेला आहे ते वरून स्पष्ट दिसते. तर वरती गेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवीलच. त्याचबरोबर जे मी तुम्हाला गोड पाण्याचे तळे दाखवलेले होते ते वरूनही पूर्ण व्यवस्थित दिसते. गोलाकार हे तळे आहे. तर हे पहा, जे मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला ते हे तळे आहे. गोलाकार तळे आहे. विहिरीसारख्या आकाराचे हे तळे आहे. अशाच टाईपमध्ये अजून एक तळे किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला आहे. असा किल्ला बघण्यासाठी आम्ही अजून वरती चालत चालत गेलो. आम्हाला टोटल 1 तास लागला आणि आमच्या बोटवाल्यानेही आम्हाला टायमिंग दिलं होतं 1 तासाचं. बाकी विशेष काही असं बघण्यासारखं नाही. जे व्हिडिओमध्ये दिसतंय तसंच आहे. तर 1 तासामध्ये पूर्ण किल्ला बघून झाला. एकूण 22 एकरचं क्षेत्रफळ आहे. परंतु ज्या आहेत त्या पूर्ण आठवणीच आहेत, अवशेष उरलेले आहेत. त्याच्यामुळे विशेष काही बघण्यासारखे किंवा तिथं जास्त टाईमपास करण्यासारखं असं नाही आहे. वरती गेल्यानंतर हा अशा पद्धतीत किल्ला दिसतोय. पूर्ण उंचावरून मी आता व्हिडिओ काढलेला आहे. अरबी समुद्राच्या मध्ये हा वसलेला मुरुड जंजिरा अशा पद्धतीत दिसत आहे. आणि जंजिरा किल्ल्याच्या तटबंधांवरती जे गोलाकार बुरुज होते ते सुद्धा वरून स्पष्ट दिसत आहेत. जे किनाऱ्याच्या वरती दिसत आहेत बघा, गोल आकाराचे बुरुज आहेत. तर असे 19 बुरुज या किल्ल्यावरती होते. त्याचबरोबर मी जे तुम्हाला सांगितले की अजून एक तळे होते, तर ते या व्हिडिओमध्ये आहे, जे मी आता झूम केलेलं नाही. पण ज्या ठिकाणी मी कॅमेरा फिरवत आहे त्या ठिकाणी ते अजून एक गोड पाण्याचे तळे होते. तर असे हे 2 तळे या किल्ल्यावरती आहेत. तर असा हा पूर्ण जंजिरा किल्ल्याचा व्ह्यू आहे. वरून जो व्ह्यू दिसतोय तो तसाच आहे. खूप सुंदर दिसतोय. खूप सुंदर परिसर आहे हा. तर असा हा किल्ल्याचा वरून पूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर आम्ही परत माघारी जायला निघालो. पूर्ण किल्ला फिरण्यासाठी आम्हाला 1 तास लागला आणि बोटवाल्यानेही आम्हाला 1 तासाचं टायमिंग दिलं होतं. तर वरती काही फिरायला किंवा जास्त टाईमपास करायला काही नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही आता परत माघारी निघालो आहोत. 1 तासामध्ये आमचा किल्ला पूर्ण बघून झाला. जाताना आम्हाला परत किल्ल्याच्या मध्ये रस्त्यामध्येच असं हे किल्ल्याची माहिती लिहिलेली होती ती दिसली. जी माहिती तुम्हाला मी सांगितली तीच माहिती इथे आहे. त्याच्यानंतर आम्ही परत किल्ल्याच्या खाली आलो आहोत. तर हा जो खाली मी मगाशी व्हिडिओमध्ये दाखवला तो भाग आहे जिथे आम्ही आता आलो. तर इथून आपण प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत. तर अशा पद्धतीत मी तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ला दाखवलेला आहे आणि माझा हा आजचा मिनी ब्लॉग इथेच कंप्लीट झालेला आहे. जंजिरा किल्ला तुम्हाला कसा वाटला किंवा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये भेटूयाच. तर आता आम्ही मेन गेटवरती आलेलो आहोत. इथून आम्हाला परत बोटीमध्ये बसून जायचं आहे. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगवरती. बाय.